अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे। राहुरी तालुक्यातील एका 35 वर्षीय महिलेला विविध प्रकारचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आला। याबाबत श्रीरामपूर मतदारसंघाचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे। राहुरी तालुक्यातील एक 35 वर्षीय महिला ही श्रीरामपूर मतदारसंघाचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या घरी शेती काम करत होती। या दरम्यान त्यांची ओळख निर्माण झाली होती। या दरम्यान भानुदास मुरकुटे यांनी पीडित महिलेला 2019 मध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला। त्यानंतर पीडित महिलेला घर शेती घेऊन देतो तसेच मुलाला नोकरी लावून देतो असे वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून तिच्यावर अहमदनगर जिल्ह्यात आणि मुंबई, दिल्ली अशा विविध ठिकाणी पीडित महिलेवर अत्याचार करण्यात आला अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली। गुन्हा दाखल होताच अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे, राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समाधान साळुंके, राहुरी व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील तपास पथक व महिला पोलीस कर्मचारी अशा सुमारे 25 ते 30 पोलीस कर्मचाऱ्यांचा फौज फाट्याने आज दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे 1:30 वाजेच्या दरम्यान माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या निवासस्थानी धाड टाकली। त्यावेळी भानुदास मुरकुटे यांनी त्यांच्या घराला आतून कडी लावली होती। पोलीस पथकाने मुरकुटे यांच्या घराच्या गॅलरीत चढून आत प्रवेश केला आणि आतून घराची कडी उघडली। त्यानंतर सर्व फौज फाटा आत घुसला आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना ताब्यात घेतले अशी माहिती मिळाली आहे। आज सकाळी भानुदास मुरकुटे यांची राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात मेडिकल तपासणी करून त्यांना गजाआड केले। दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यातील राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने या घटनेबाबत जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे। आमच्याकडे काल दिनांक 7/10/2024 रोजी एका महिलेने तक्रार दिली की आरोपी यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नगर जिल्ह्यातल्या काही ठिकाणी आणि मुंबई, दिल्ली येथे लैंगिक अत्याचार केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करून सदर आरोपी यांना काल रात्री 1:35 श्रीरामपूर येथून अटक केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट राहुरी प्रतिनिधी RR जाधव।